जगदीश ताराचंद पांडे, राहणार पाचोरा, जिल्हा जळगाव. ज्योतिष वास्तुविशारद वेदमूर्ती श्री उमेश कुलकर्णी गुरुजी यांचा मी वास्तुविशारद बॅच नंबर 15चा विद्यार्थी आहे. कुतूहलता अशी आहे की मी सोशल मीडियावर एक वेळेस फेसबुकला गुरुजींचं जाहिरात बघितली की मला खूप कुतूहलता होती वास्तूबद्दलची, आणि गुरुजींनी 5 दिवसाची फ्री कार्यशाळा आयोजित केलेली होती वास्तूबद्दलची. तर मी ती जॉईन केली. त्या ठिकाणी मी गुरुजींचे जे ज्ञान होते ते खगोल असे ज्ञान होते. वेद, शास्त्र, पुराण, आपले धर्मग्रंथ, त्यावर गुरुजींची खूप मोठी पकड आहे हे पाहून मी भारावून गेलो. आणि मी लगेचच वास्तूचा जो पेड वर्ग होता त्याला मी ॲडमिशन घेतलं. त्यानंतर गुरुजींनी खूप विस्तृतपणे आम्हाला शास्त्र शिकवायला सुरुवात केली. मला तर 4 भिंतीतलं शास्त्र माहीत होतं की ईशान्येला देवघर असावं, आग्नेयेला किचन असावं, नैऋत्येला बेडरूम असावं आणि वायव्येला टॉयलेट असावं. एवढंच मला माहीत होतं, याच्या पलीकडे काहीच माहीत नव्हतं. तर गुरुजींनी सांगितलं की 80% शास्त्र हे घराच्या बाहेर असतं आणि 20% हे शास्त्र फक्त घराच्या आतच आपण वापर त्याचा करू शकतो. मग आम्हाला कळालं की एवढं विस्तृत हे शास्त्र आहे, आपल्याला तर आपण 1% आपल्याला माहीत नाही आहे. पण कालांतराने गुरुजींनी आम्हाला पुढे जात जात वास्तुशास्त्राचं ध्येय काय आहे, मग आम्ही ते हळूहळू शिकायला लागलो. मग निसर्गाचा पुरेपूर वापर करून मानव आपले जीवन कशा पद्धतीने सुंदर आणि चांगले बनवू शकतो हे आम्ही पाहिले. गुरुजींनी सांगितले की जमिनीवरचे संस्कार म्हणजे घर. मग आपण जे जमिनीवर घर बांधणार आहे ती जमीन कशी असायला पाहिजे, कोणत्या वर्णासाठी कोणत्या रंगाची असायला पाहिजे, त्या जमिनीचा चढउतार कोणत्या दिशेला असायला पाहिजे, त्या घराची दिशा विदिशा कशी असायला पाहिजे, हे सगळं आम्ही गुरुजींकडनं खूप विस्तृतपणे शिकलो. पुढे आता हा वर्ग कशासाठी आपण करायला पाहिजे, तर हा वर्ग आपण आपलं स्वतःचं जे एक आपण म्हणतो की ध्येय आणि उद्दिष्ट ठरलेले असतात जीवनामध्ये, की जेणेकरून आपण आपले जीवन परिवर्तन कसं करू शकतो आणि इतरांचं सुद्धा आपण जीवन कसं परिवर्तन करू शकतो. आपण ह्या वास्तुशास्त्राचा उपयोग घेऊन आपण ते जीवन आपलं परिवर्तन करू शकतो. जसं की आता आपण पहा, एखादी वास्तू रेडीमेड घेतो किंवा कधी आपण भवन एखादी बांधून घेतो, पण कधीही आपण वास्तुशास्त्राच्या हिशोबाने बांधतच नाही. मग त्या घरामध्ये सतत पती पत्नीचे भांडण, मुलांमध्ये चिडचिडता, त्या घरामध्ये पैसे न टिकणे, स्त्रिया व्याभिचारी होणे, हे सगळं आपल्याला, आणि म्हणजे हे शास्त्र इतकं खगोल आहे की त्याचा आपण जर उपयोग जर केला तर ते आपल्यासाठी चांगलं आहे. जर आपण जर त्याचा उपयोग केला नाही, आपण त्याच्या पद्धतीने बांधलं नाही, तर आपल्याला कॅन्सरपर्यंत सुद्धा आजार होऊ शकतात. डिप्रेशनमध्ये सतत राहणे, हे सगळे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारकच आहे. म्हणून त्या अशा घरामध्ये आपली हानीच होणार आहे. तर आपण यासाठीच वास्तुशास्त्राचा उपयोग करून आपले जीवन सुखी आणि समृद्धी बनवू शकतो. नंतर आपण आपले जीवन जसं आमूलाग्र आपण बदल आपण करतो वास्तुशास्त्र शिकल्यानंतर, तसं आपण इतरांच्या जीवनातसुद्धा आमूलाग्र बदल आपण करू शकतो. जसं आपण इथून ज्ञान अर्जन केलेलं आहे, विद्या अर्जन केलेली आहे वास्तुशास्त्राचा अभ्यास करून, त्याच पद्धतीने आपण धनार्जनसुद्धा आपण करू शकतो. धनार्जन म्हणजे कसं की आता तुम्ही जर वास्तुशास्त्र विशारदची परीक्षा वगैरे पूर्ण पास झाले तर तुम्ही कुठे तुम्हाला व्हिजिटसाठी बोलवलं तर तुम्ही जाणार, त्याच्यातून आपल्याला 2 पैसे मिळणार, त्याच्यातून आपल्याला धनाची प्राप्ती होऊ शकते. आपले जीवन यशाच्या आणि कीर्तीच्या शिखरावर आपण घेऊन जाऊ शकतो. म्हणून हा वर्ग प्रत्येकाने करायला पाहिजे, प्रत्येक विद्यार्थ्याने करायला पाहिजे, आणि याच्यामधून आपण धनार्जन करू शकतो, ज्ञानार्जन करू शकतो आणि विद्यार्जनसुद्धा करू शकतो. म्हणून हा वर्ग प्रत्येकाने करायला पाहिजे. श्रीराम समर्थ गुरुजी.